हिंगोली येथील बस स्थानकामध्ये एका टोळक्याने अर्ध तिकीट देण्याच्या कारणावरून वाहकास मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते। या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी तातडीने पथक स्थापन करून 8 जणांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आगाराची केंद्र ते हिंगोली बस गोरेगाव मार्गे हिंगोलीकडे येत होती। यावेळी गोरेगाव येथून एक प्रवासी बसमध्ये बसला होता। यावेळी वाहक संजय अडकिने यांनी त्या प्रवाशाला तिकीट येण्याची सूचना केली। मात्र त्याने 1971 रोजी जन्म झालेल्या वयाचे कार्ड दाखवून अर्ध तिकीट देण्याची मागणी केली। मात्र त्यांचा जवळील कार्डवरून वाहक अडकणी यांनी पूर्ण तिकीट घेण्याचे सांगितले। त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला। या वादानंतर संबंधित प्रवाशांनी त्यांच्या मुलासोबत मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली व वाहकाने उद्धट वागणूक दिल्याचे सांगितले। त्यानंतर त्या परवाच्या मुलाने सदर बस अंगावरचे येताच वाहक अडकणीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। या मारहाणीमुळे अडकणीने यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या प्रकरणी अडकिने यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी विशाल शिरसाट, राहुल पुणगे, दिलीप शिरसाट, अजय सोनाले, बाळू राठोड, संतोष बांगर, सुभाष करे, कृष्णा शिरोळे, पिराजी राठोड यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर, उपनिरीक्षक गजानन गिरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्क, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने पिराजी राठोड वगळता 8 जणांवर